तुमच्या फेसवरती पण ॲक्ने, पिंपल्स, ब्लॅक हेड्स, व्हाईट हेड्स, पिगमेंटेशन, डार्क स्पॉट्स, सनबर्न असे खूप सारे प्रॉब्लेम्स आहेत का? तुम्ही पण हे सगळे प्रॉब्लेम फेस करताय का? तुम्हाला माहिती आहे ह्या सगळ्या प्रॉब्लेम्सचं रिझन काय आहे ते? जर तुम्हाला याचं रिझन माहित नसेल तर ही व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. हॅलो ब्युटिफुल्स, मी आहे तुमची मेकअप आर्टिस्ट दीक्षा. चला तर मग आजच्या टॉपिकला सुरुवात करूया. 99% लोक डेली लाईफ मध्ये ही चूक करतात. तुम्ही पण ही चूक करत नाही ना? सगळ्यात पहिली चूक, तुम्हाला तुमचा स्किन टाईप माहित असायला पाहिजे. कोणतं पण प्रोडक्ट यूज करण्या अगोदर तुमची स्किन ड्राय स्किन आहे, सेन्सिटिव्ह स्किन आहे, ऑइली स्किन आहे, मॅच्युअर स्किन आहे की ऍक्ने प्रोन स्किन आहे, हे तुम्हाला माहित असायला पाहिजे की एक्झॅक्ट तुमचा स्किन टाईप कोणता आहे. आणि जर तुम्हाला तुमचा स्किन टाईप माहित नसेल तर त्यासाठी मी तुम्हाला तुमच्यासाठी सेपरेट व्हिडिओ बनवली आहे. ती व्हिडिओ जाऊन बघा, तुम्हाला तुमचा एक्झॅक्ट स्किन टाईप कोणता आहे ते समजेल. 2 नंबरची चूक, ऋतूप्रमाणे प्रोडक्ट्स न बदलणे. म्हणजे तुम्ही उन्हाळ्यात पण तेच प्रोडक्ट्स यूज करताय, पावसाळ्यात पण तेच करताय आणि हिवाळ्यात पण तेच करताय. तर असं बिलकुल करायचं नाहीये, कारण की उन्हाळ्यात आपली त्वचा ही तेल सोडत असते, ऑइली स्किन असते आणि तेच विंटर्स मध्ये आपली स्किन खूप जास्त ड्राय झालेली असते. मग तुम्हीच मला सांगा, जे प्रोडक्ट तुम्ही उन्हाळ्यात यूज करताय तेच तुम्ही विंटर्स मध्ये करू शकता का? नाही करू शकत ना. आता 3 नंबरची चूक, सनस्क्रीन न वापरणे. आपल्यातल्या खूप साऱ्या लोकांना असं वाटतं की सनस्क्रीन हे फक्त बाहेर जातानाच लावायचं असतं किंवा मग जेव्हा आपण उन्हात जातो तेव्हा अशा वेळेसच सनस्क्रीन युज करायचं असतं. तर असं बिलकुल नाहीये बरं का. तुम्ही डे टू डे लाईफ मध्ये सनस्क्रीन डेली यूज केलंच पाहिजे, म्हणजे सनस्क्रीन दररोज यूज करायला पाहिजे. 4 नंबरची चूक, मॉइश्चरायझर न वापरणे. आपल्यातली खूप सारी लोक अशी आहेत की त्यांना वाटतं जर माझी स्किन ऑइली स्किन आहे तर मग मी कशाला मॉइश्चरायझर लावू. पण असं नाहीये. जर तुमची ऑइली स्किन असेल तर तुम्ही वॉटर बेस्ड मॉइश्चरायझर यूज करू शकता, पण मॉइश्चरायझर स्किप नाही करायचं, मॉइश्चरायझर यूज करायचंच आहे. 5 नंबरची चूक, आपल्यातल्या खूप साऱ्या मुली ही चूक करतात. बाहेर जाताना छान सुंदर मस्त तयार होऊन जातात, मेकअप करून जातात आणि घरी आल्याच्या नंतर मेकअप रिमूव्ह न करता डायरेक्ट झोपून घेतात. आणि पिंपल्स येण्याचं हेच सगळ्यात मोठं कारण आहे की मेकअप क्लीन न करता झोपणे. कारण की काय होतं माहिती का, आपले जे पोर्स असतात ना ते पोर्स लॉक होतात आणि त्याच्यामुळे पिंपल्स येतात. तर असं बिलकुल करायचं नाहीये. किती पण लेट झालं, काही पण झालं तरी पण मेकअप क्लीन करूनच झोपायचे. 6 नंबरची चूक, तुम्हाला माहितीये ही आपली सगळ्यात मोठी चूक आहे, पुरेसं पाणी न पिणे आणि कमी झोप घेणे. जर नॅचरली तुम्ही जास्तीत जास्त पाण्याचा इंटेक तुमचा चांगला असेल आणि जर तुम्ही प्रॉपर झोप घेत असाल ना तर तुम्हाला दुसरं काहीच करायची गरज नाहीये. जसं कमी पाणी पिल्यामुळे बॉडी डिहायड्रेटेड होते ना, तसंच कमी पाणी पिल्यामुळे आपला फेस पण डिहायड्रेटेड दिसतो. तुम्हाला माहितीये आपण मॉइश्चरायझर काय यूज करतो? आपण आपली स्किन हायड्रेटेड राहावी म्हणून याच्यासाठी मॉइश्चरायझर यूज करत असतो. आणि तेच जर आपण नॅचरली जर पाण्याचा इंटेक वाढवला ना तर आपली स्किन ऑटोमॅटिक हायड्रेटेड दिसते आणि ग्लो करते. तर मग दुसरं काय करायची काय गरज आहे ना. पाण्याचा इंटेक वाढवा, ऑटोमॅटिक तुम्हाला नॅचरली स्किन मध्ये फरक जाणवेल. आणि झोप झोप प्रॉपर होणं खूप इम्पॉर्टंट आहे. म्हणजे कमीत कमी तुमची 8 ते 9 तासाची झोप झालीच पाहिजे. ह्या गोष्टींची काळजी घ्या. नॅचरली दुसरं काही करायची गरजच पडणार नाही तुम्हाला. ट्रस्ट मी गाईज, एवढ्या 2 गोष्टी प्रॉपर केल्या ना तरी पण इनफ आहे. 7 नंबरची चूक काय तुम्हाला माहितीये? तुम्ही दिवसातून किती वेळा फेस वॉश करता? मला कमेंट मध्ये नक्की सांगा की तुम्ही दिवसातून किती वेळा फेस वॉश यूज करता. तर ही पण आपली सगळ्यात मोठी चूक असू शकते. खूप वेळा, दिवसातून 4 ते 5 वेळा फेस वॉश करणं सुद्धा चुकीचं आहे. 2 वेळा फेस वॉश केला तरी पण इनफ आहे. एकदा मॉर्निंगला करा, एकदा इव्हिनिंगला करा किंवा बेड टाइमच्या अगोदर करा. 2 वेळा केला तरी पण खूप झालं. जास्त वेळा फेस वॉश करायचा नाहीये. 8 नंबरची चूक, नवीन कोणतं पण प्रोडक्ट यूज करण्याच्या अगोदर आपण त्याची पॅच टेस्ट नाही करत. आपण डिरेक्टली ते आपल्या फेसवरती अप्लाय करतो आणि त्याच्यानंतर मग येतात पिंपल्स, काही पण प्रॉब्लेम होतात. पिंपल्स येतात, ब्लॅक हेड्स येतात, व्हाईट हेड्स येतात किंवा स्किन जास्त सेन्सिटिव्ह होती. तर असं बिलकुल करायचं नाहीये. नवीन कोणतं पण प्रोडक्ट यूज करण्या अगोदर त्याची पॅच टेस्ट करायची तुम्हाला आणि मगच ते प्रोडक्ट यूज करायचे. 9 नंबरची चूक, सिरम. आपल्यातल्या बऱ्याचशा लोकांना सिरम म्हणजे काय आणि सिरम कशासाठी यूज करतात हेच माहित नाहीये. सिरम हे एक लाईट वेट प्रोडक्ट आहे आणि त्यात खूप सारे ऍक्टिव्ह इन्ग्रेडियंट्स असतात जे की आपल्या स्किनवरती खूप छान अशा प्रकारे काम करतात. सो सिरम डेली यूज करत जा, त्याच्याने पण खूप जास्त फायदा होईल तुम्हाला. 10 नंबरची चूक, ही चूक मी सुद्धा केलेली आहे आणि तुम्ही पण करत असणारे 100% मला माहितीये. आपण काय करतो माहितीये का, सोशल मीडियावरती बघून कोणते पण प्रोडक्ट विकत घेतो. मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं होतं का कोणतं पण प्रोडक्ट यूज करायच्या अगोदर तुम्हाला तुमचा स्किन टाईप माहित असायला हवा की तुमची स्किन कोणत्या टाईप मध्ये येते, कोणत्या टाईपची स्किन आहे. त्याच्याशिवाय तुम्ही कोणतंच प्रोडक्ट यूज करायचं नाहीये. आणि सोशल मीडियावरती बघून आपण लगेच
ऍड बघितली, प्रोडक्ट आवडलं, लगेच ऑनलाईन परचेस केलं आणि यूज पण केलं. त्याच्यामुळे पण खूप प्रॉब्लेम होतात. ते प्रोडक्ट तुम्हाला सूट होतंय की नाही, ते तुमच्या स्किन टाईपचं आहे की नाही, हे पहिल्यांदा परचेस करायच्या अगोदर चेक करा आणि मगच प्रोडक्ट बाय करा. तुम्ही ह्या 10 गोष्टी जरी फॉलो केल्या ना, तरी पण तुम्हाला दुसरं काहीच करायची गरज नाहीये. आणि ह्या 10 गोष्टींपैकी पण मी तुम्हाला एक गोष्ट सांगितली, की पाण्याचा इंटेक वाढवा. जर तुम्ही जास्तीत जास्त पाणी पित असाल आणि जर तुमची झोप प्रॉपर होत असेल नॅचरली, तर तुम्हाला दुसरं काहीच करायची गरज नाहीये. ह्या 10 गोष्टी नक्की ट्राय करून बघा, नक्की फॉलो करा आणि तुमच्या स्किनमध्ये काय चेंजेस होतात हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि अशा स्किन केअर आणि मेकअप टिप्स बघण्यासाठी माझ्या पेजला फॉलो करायला विसरू नका. व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मैत्रिणींना शेअर करा.